लाडक्या बहिणीची पगार येत नाहीये ना, का बरं येत नाहीये ते सुद्धा कळत नाहीये. गव्हर्नमेंटच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात जनतेकडनं, की आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये 60% ते 70% अजून पण लोक अडाणी आहेत किंवा त्यांना कॉम्प्युटर लिटरेट नाही आहेत. हे कळत नाहीये का आम्हाला वाटत नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंटनी याचा विचार करणंच सोडून दिले असं झालेली आहे परिस्थिती. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांचे पगार का बंद पडले हे सुद्धा कळण्याचं ऑप्शन तालुका लेवलला नाहीये. तुम्हाला जर ते माहिती घ्यायचं असेल तर डायरेक्ट धाराशिव जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण ऑफिसला जायला लागतं. कस्टमर केअरचा नंबर आहे, त्यात प्रॉपर माहिती मिळत नाही, 100दा फोन केला तर लागत नाही वगैरे अशी इश्यू आहे. आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांनी म्हणजे केवायसी केलीच नाही, त्यांना परत संधी दिली नाही. ज्यांच्या त्रुटी आहेत त्यांच्यासाठी 1 महिना वाढवून दिला. त्यांनी करून त्रुटी आहे त्यांच्यासाठी 1 महिना वाढवून दिला, पण ज्या महिलांना केवायसी करणंच झालं नाही, कारण केवायसीची साईट रात्रीच चालत होती, पहाटे चालत होती, दिवसभर चालत नव्हती. महिला त्या कुठं जाणार आहेत, अशा बऱ्याच महिला वंचित राहिल्या त्याच्यापासून. त्यांच्यासाठी पण टाइम वाढवून किंवा एखादी संधी द्यायला पाहिजे, हे गव्हर्नमेंटनी विचार करायला हवा अशी विनंती. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, याच्यावरही गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे की तुम्ही वेबसाईटमध्येच असं ऑप्शन द्या ना, तुमचा आधार टाकल्यानंतर तुमची पेमेंट का बंद झाली आहे. आता माझ्याकडे आलेल्या काही महिला अशा होत्या ज्यांना जे सगळ्या बाजूने इलिजिबल आहेत पगारीसाठी, तरी त्यांची पेमेंट बंद आहे. आणि काय रिझन आहे ते कळत नाहीये. धाराशिवला जाण्यासारख्या महिला नाही आहेत. बऱ्याच महिला रोजगार करून खाणार आहेत. दिवसचं दांडी करून जाणं सुद्धा शक्य नाही आणि गेलं तरी तिथं ऑफिस सापडणार नाही, अशा महिला आहेत. अशांसाठी अशा म्हणजे महिला बाल विकास मंत्री आपल्या त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी विचार करून त्यांना एक परत संधी द्यावी, परत केवायसी करण्याचं ऑप्शन द्यावं. त्याचबरोबर वेबसाईटमध्ये स्टेटस चेक करण्याचं, तुमचं पेमेंट का बंद झालं याचं रिझन सुद्धा कळण्याचं ऑप्शन द्यावं, ही विनंती आहे. आणि ही विनंती आपल्या महिला बाल विकास मंत्र्यापर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व महिलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. धन्यवाद.